नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत अगदी घरगुती पद्धतीची चविष्ट आणि पावसाळ्यात आवर्जून केली जाणारी कुरडूची भाजी। कुरडू ही पावसाळ्यात नैसर्गिकरित्या उगवणारी रानभाजी आहे। म्हणूनच पावसाळा आला की कुरडूसारख्या रानभाज्यांची चव घेणं म्हणजे आपल्या पारंपरिक खाद्य संस्कृतीची आठवण करून देणं आहे। कुरडूची भाजी करताना सर्वात आधी कोवळी आणि ताजी पानं निवडून घ्यायची। रानभाजी असल्यामुळे ती व्यवस्थित निवडणं आणि स्वच्छ धुणं खूप महत्त्वाचं आहे। रानभाजी असल्यामुळे पाने आणि कोवळे देठ नीट निवडून घ्यायचे। खराब किंवा कडक भाग असेल तर तो काढून टाकायचा आणि ती भाजी निवडल्यानंतर आपण ती बारीक अशी चिरून घेणार आहोत। तुमच्या आवडीनुसार थोडीशी जाडसर सुद्धा ठेवू शकता। चिरून झाल्यानंतर आपण ती भाजी व्यवस्थित पाण्याने धुवून घ्यायची आहे भाजी परतायच्या आधी। कुरडू या भाजीची खासियत म्हणजे तिची चव साध्या पद्धतीने बनवली तरी खूप छान लागते। रानभाजी असल्यामुळे तिच्यात एक वेगळी नैसर्गिक चव आणि सुगंध असतो। म्हणून अशा भाज्यांमध्ये खूप जास्त मसाले वापरायचे नाहीत। पूर्वीच्या काळी ऋतूनुसार उपलब्ध होणाऱ्या भाज्यांचा आहार समावेश केला जायचा। त्यामुळे कुरडूसारख्या भाज्या केवळ चव म्हणून नव्हे तर आपल्या पारंपरिक आहाराचा आणि स्थानिक खाद्य संस्कृतीचा भाग म्हणून पाहिला जातो। तर अशी ही आपली भाजी चिरून घेतलेली आहे, बारीक चिरलेली आहे मी आणि ती एकदा आपण स्वच्छ धुवून घ्यायची। धुवून घेतल्यानंतर आपण ती भाजी परतायला सुरुवात करूया। तर एक कढई घ्यायची, कढईमध्ये आपण तेल टाकणार आहोत। जसं मी सांगितलं ह्याच्यामध्ये जास्त मसाल्यांचा अजिबात वापर नाही करायचा आहे। त्या तेलामध्ये आपण भरपूर लसूण टाकणार आहोत आणि मिरच्या टाकणार आहोत। ते छान परतून घ्यायचे आणि मग त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत कांदा चिरलेला बारीक। चिरलेला कांदा देखील छानपैकी परतून घ्यायचा आणि तो थोडासा ट्रान्सपरंट झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये धुतलेली कुरडूची भाजी टाकणार आहोत। तर आता ही इतकी फुललेली आणि मस्त छान दिसतीये, पण शिजल्यानंतर ती होणार आहे कमी। तर इकडे आपण भाजी व्यवस्थित मिसळून घ्यायची आहे आणि एक झाकण ठेवून आपण वाफ देणार आहोत। वाफेवरती 2-3 वेळा आपण ती शिजवायची आहे। तशी ही भाजी आपोआप स्वतःच शिजते, त्यामुळे जास्त वेळ लागत नाही शिजवायला। तर काय आहे ना, आजच्या धावपळीच्या जीवनात आपण अनेक पारंपरिक रानभाज्या विसरत चाललेलो आहोत। त्यामुळे अशा भाज्या घरी बनवणं आणि पुढच्या पिढीला त्यांची ओळख करून देणं म्हणजेच आपल्या पारंपरिक भाज्या पद्धती जपणं आहे। कारण की आपण जोपर्यंत ह्या पुढच्या पिढींना सांगणार नाही तोपर्यंत त्यांना हे कळणार सुद्धा नाही। कारण की बऱ्याचशा रानभाज्या अशा आहेत ज्यांची नावं कोणी ऐकलेली नाही आहेत। कधी जर सांगितलं तर कळणार सुद्धा नाही की अरे हे रानभाजी आहे। तर त्यामुळे ओळख असणं आणि पुढच्या पिढीला ते समजवणं किंवा सांगणं हे खूप गरजेचं आहे। आपण आता मीठ टाकलेलं आहे, भाजी जवळजवळ शिजत आलेली आहे आणि झाकण ठेवून आपण एक वाफ द्यायची आहे। आवडीनुसार तुम्ही शेंगदाण्याचं कूट टाकू शकता। मी इथे ओलं नारळाचं खोबरं टाकणार आहे, त्याने भाजीला एक खूप छान चव येते। प्रत्येक घरात कुरडूची भाजी बनवण्याची पद्धत नक्कीच वेगळी असेल। तर माझी ही पद्धत तुम्हाला जर आवडली असेल कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा की तुम्ही कोणत्या पद्धतीने बनवता। आता आपली गरम गरम कुरडूची भाजी तयार आहे। सोबत गरम गरम भाकरी, कांदा आणि एखादी झणझणीत चटणी असेल तर पावसाळ्यातला हा साधा बेत अगदी मनापासून समाधान देतो। त्यामुळे भाजी तयार झाल्यानंतर आपण बनवणार आहोत एक छान मस्त फुललेली गरम गरम ज्वारीची भाकरी। तर अशी ही आपल्या मातीतली पावसाळ्याची आणि पारंपरिक चवीची कुरडूची भाजीची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पावसाचा आनंद घ्या आणि आपल्या मातीतल्या चवी जपा। हेच आहे आपल्या पुढच्या पिढीला आपली ही जी पारंपरिक पद्धत आहे ती पोचवण्याची। तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा। धन्यवाद। पुन्हा भेटूया।